गणाधिपते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री राम समर्थ. श्री सद्गुरु ब्रह्मचैतन्य महाराज की जय. माऊली महावैष्णव श्री ज्ञानदेव महाराज की जय. आदिनाथ गुरु सकल सिद्धांचा मच्छिंद्र तयांचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला. गोरक्ष ओळला गहिनी प्रती. गहिनी प्रसादे निवृत्ती दातारू. ज्ञानदेवा सार चोजविले. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र. तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तया आठविता महापुण्य राशी. नमस्कार माझा सद्गुरु श्री ज्ञानेश्वरासी. ज्ञानराज माझी योग्याची माऊली. ज्ञानराज माझी योग्याची माऊली. ज्ञानराज माझी योग्याची माऊली. ज्ञानराज माझी योग्याची माऊली. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला. माय बापा विठ्ठला हरी ओम विठ्ठला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला. माय बापा विठ्ठला हरी ओम विठ्ठला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला. सर्व हृदयीच्या भगवंतास माझा नमस्कार. बाप रखुमादेवीवरून हा आपण श्री ज्ञानदेवांच्या चरित्राचा भाग वाचत आहोत. त्यातील प्रकरण 13वे चाललेले आहे. सर्व हृदयीच्या भगवंतास नमस्कार करून मी सुरुवात करते. कुलम पवित्र जननी कृतार्था. वसुंधरा पुण्यवती च तेन. ते कुल पवित्र आहे, ती जननी पवित्र आहे व ती वसुंधरा भाग्यशालिनी आहे जेथे भगवत भक्त जन्मास येतात. चैत्र वैशाख वसंत ऋतू. ज्येष्ठ आषाढ ग्रीष्म ऋतू. श्रावण भाद्रपद वर्षा ऋतू. अश्विन कार्तिक शरद ऋतू. विठ्ठल पंत निवृत्तीला महिना आणि ऋतू याचे नाते शिकवत होते. निवृत्ती बोलू लागला ते ओंकाराच्या उच्चाराने. विठ्ठल पंत निवृत्ती बोलण्याचीच वाट पाहत होते. निवृत्ती जसा ओठ हलवायला लागला तसे विठ्ठल पंतांनी तोंडाचा चंबू करून ओंकाराचा उच्चार करावा आणि निवृत्तीनेही तसेच तोंडाचा चंबू करून ओंकार काढावा अशी शिक्षणाला सुरुवात झाली होती. विठ्ठल पंतांचे संस्कृत उत्तम होतेच. त्यांनी निवृत्तीशी मधून मधून संस्कृत मध्ये बोलावयास सुरुवात केली होती. विठ्ठल पंतांच्या सतत बरोबर असलेल्या निवृत्तीच्या कानावर सतत संस्कृत ऋचा, श्लोक, स्तोत्रे हेच पडत असे. सामान्य ज्ञानात तर 3 वर्षाचा निवृत्ती अगदी पूर्ण तयार झाला होता. 1-2 वेळा सांगितले की निवृत्तीला पुन्हा सांगावे लागत नसे. धूळ पाटीवरील धुळाक्षरे निवृत्तीला आता चांगली येऊ लागली होती. कितीतरी स्तोत्रे निवृत्ती म्हणून दाखवत असे. संध्याकाळ झाली की विठ्ठलपंत पाठांतराची उजळणी घेत व काही नवीन शिकवत असत. त्यातीलच हा ऋतू व महिन्याच्या नात्याचा भाग आज शिकवणे चालू होते. निवृत्ती म्हणाला, बाबा पुढे काय? अश्विन कार्तिक शरद ऋतू झालं. विठ्ठलपंत म्हणतात, मार्गशीर्ष पौष हेमंत ऋतू आणि शेवटी माघ फाल्गुन शिशिर ऋतू.
निवृत्ती म्हणतात, बाबा शिशिर म्हणजे काय? विठ्ठलपंतांनी सर्व ऋतूंच्या नावाचे अर्थ सांगितले व शेवटी म्हणाले, निवृत्ती, या 2 महिन्यात थंडी असते. या महिन्यातील बोचऱ्या थंडीने अंगावर काटा उभा राहतो, म्हणून त्याला शिरशिरी म्हणतात. म्हणून या थंडीच्या ऋतूला शिशिर ऋतू असं नाव आहे. ज्ञाना रुक्मिणीच्या मांडीवर झोपला होता. तिची मांडी अवघडून आली होती. विठ्ठलपंतांनी ज्ञानदेवांसाठी लुगड्याची चौघडी पसरली, तेव्हा रुक्मिणीने ज्ञानाला त्यावर झोपवले. रुक्मिणीची मांडी रिकामी झालेली पाहून निवृत्ती त्यावर जाऊन बसला. रुक्मिणी म्हणते, आज तुला मांडीवर झोपण्याची लहर आली वाटतं, बर झोप, असे म्हणून रुक्मिणीने निवृत्तीला थोपटण्यास सुरुवात केली. पण काही क्षणातच निवृत्तीही झोपी गेला. विठ्ठलपंतांनी त्यांची ही ज्ञानदेवांच्या जवळ सोय केली. रुक्मिणी विठ्ठलपंतांकडे मुलांकडे विठ्ठलपंत आणि रुक्मिणीने कौतुकाने नजर टाकली. थंडीचा मारा चढत चालला होता. नदीवरील गार वारे झोपडीला कवटाळून जात होते, म्हणून विठ्ठलपंतांनी गमेल्यात गौऱ्या व गवत टाकून शेकोटी तयार केली. शेकोटीतील अग्निज्वाळांनी विठ्ठलपंतांनी रुक्मिणीचे चेहरे उजळून निघाले होते. तसे निवृत्ती ज्ञानदेवांचे चेहरेही लालसर दिसत होते. विठ्ठलपंत म्हणाले, रुक्मिणी, अग्नी किती छान पेटलाय ना. अशा सुरेख पेटलेल्या अग्नीतच हवन करायचे असते. आपल्या मुलांना यज्ञाचे ज्ञान कसे होणार? मला तर कोणतेच क्रियाकर्म करण्याचा अधिकार राहिलेला नाही, तर आपल्या मुलांना तरी हा अधिकार कसा प्राप्त होणार? यावर रुक्मिणी म्हणते, आपण निश्चिंत बसा. मी कधी चिंता करते, आपण मला धीर देता. आता आपण चिंता करीत आहात, मग मी आपणाला धीर देते. आपण असेच एकमेकांना धीर देत आयुष्य काढायचे, होय ना? विठ्ठलपंत म्हणाले, खरे आहे रुक्मिणी, पण आपल्या बाळांना कोण आधार देईल? त्यांना कोण धीर देईल? रुक्मिणी म्हणते, परमेश्वरच आपल्या मुलांना आधार देईल. देव सगळं पाहतोय, त्याचं सगळीकडे लक्ष असतं. तुम्ही म्हणता ना की हा अग्नी परमेश्वराचा दूत आहे, म्हणून मग हा सर्व पाहिल व देवांना जाऊन सांगेल. विठ्ठलपंत म्हणाले, रुक्मिणी, ऐक, अशाच प्रकारची एक ऋग्वेदीय ऋचा मला आठवली. ज्ञाता देव कसे तुझेच असती डोळे, प्रशंसित हे विस्फारित चहूकडून अनला ज्वालास डोळे असे. मात्रांना निरखी मनुष्य नला पृथ्वीवरीच्या जसे. सर्गातील सुरास तू सहजी अदृश्य पाहे तसे. थोड्याच वेळात घमेल्यातील अग्नी शांत झाला आणि थंडीची तीव्रता काही कमी होण्याची चिन्हे दिसेनात. रुक्मिणीला थंडी सहन होत नव्हती. तिच्या कंप पावणाऱ्या शरीरावरून विठ्ठलपंतांना त्याची कल्पना आली. त्यांच्या चेहऱ्यावर किंचित हसू आले. रुक्मिणीला विठ्ठलपंतांच्या चेहऱ्यावरील हसू दिसले. तिच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले. विठ्ठलपंतांनी विचारले, थंडी वाजतेय? विठ्ठलपंत, मग आपण काय करायचे? त्यावर उपाय सांगणारी ऋग्वेदीय ऋचा रात्री सुक्तातील. सारे धेनू पशु बैल सगळे, पक्षी ससाणा जसे. रात्रीच्या समयी मनुष्य अवघे, घेतात निद्रा सुखे. रुक्मिणी म्हणते, चला मग आता झोपूयात. आणि विठ्ठलपंतांच्या उभेत रुक्मिणीने डोळे मिटले. निवृत्तीच्या पाठांतरात रोज भर पडत होती. संस्कृत शब्द रूपावलीचे त्यांचे पाठांतर तो नियमितपणे करीत होता. कोपऱ्यात एका घोंगड्याच्या तुकड्यावर बसून निवृत्ती हात खालीवर करीत व मानेला झटके देत पाठांतर करीत असायचा. तर ज्ञाना त्याच्या शेजारी बसून निवृत्ती जसे करेल तसे करीत त्याची नक्कल करायचा. तोंडातून शब्दाचा उच्चार यायचा नाही, पण हातवारे मात्र हलत राहायचे. रुक्मिणी व विठ्ठलपंत हे पाहून कौतुकाने हसत. ज्ञानाला जवळ घेऊन त्याचे लाड करीत. पण ज्ञाना लगेच त्यांच्या जवळून दूर होऊन पुन्हा रुक्मिणीच्या शेजारी जाऊन बसे व पुन्हा तेच हातवारे चालू होत. विठ्ठलपंत ज्ञानी होते तसे निसर्गप्रेमी व रसिक होते.
निवृत्तीला शिकवताना त्यांच्याजवळ विविधता होती. ज्ञान हे विज्ञानासहित असावे हा गीतेचा संदेश त्यांनी सही उचललेला होता. निवृत्तीच्या पाठांतरात जशी देवाची स्तोत्रे, सुभाषिते आल्या होत्या, आरत्या होत्या, तशी निसर्ग वर्णनाची ऋग्वेदातील सूक्तेही होती. तशीच सकाळ संध्याकाळचे वर्णन करणारी, पशु पक्ष्यांचे माहिती देणारी, रात्रीच्या नक्षत्र ताऱ्यांचे नि चंद्र चांदण्यांचे नाते सांगणारी, पावसाची थंडीची तशी वसंताचे वर्णन करणारी गाणीही होती. फुलांचे फुलपाखरांचे हितगुज सांगणारी, फुलाफळांचा संबंध सांगणारी आणि पर्वत नद्या यांचा जिव्हाळा दाखवणारी ही गाणी विठ्ठलपंतांनी निवृत्तीला शिकवली होती. जसा प्रसंग असेल, जसा ऋतू असेल, जसे दिवस रात्र असतील, तसे पशुपक्षी समोर येतील, तसे तसे विठ्ठलपंत निवृत्तीला त्याचे वर्णन करून सांगायचे. त्यामुळे निवृत्ती त्याचे आनंदाने ग्रहण करीत होता. निवृत्तीच्या तल्लख बुद्धीला त्याचे सहज आकलन होत होते, कारण हे सर्व शिक्षण हसत खेळत चाललेले होते. विठ्ठलपंत हे जसे वडील होते तसे गुरुही होते, कारण संन्याशाच्या मुलाला सर्व पाठशाळा बंद होती. शिकवण्याची आवड व कला असणारे विठ्ठलपंत गुरु व शिकण्यास अत्यंत उत्सुक असलेला, शिकवलेले लगेच आत्मसात करणारा शिष्य निवृत्ती यांची अखंड जोडी असल्याने शिकवणे शिकणे हेच त्यांचे जीवन झाले होते. आश्रमाचे उलट आक्रमण करून आलेल्या विठ्ठलपंतांना अलंकापुरीचे ब्राह्मण चांगले वागवत नव्हते, म्हणून विठ्ठलपंत त्यांचा संपर्क टाळून होतेच. शिवाय या स्थितीत आपल्या मुलांना जगण्याचा आधार म्हणजे ज्ञानच हे विठ्ठलपंतांना समजले होते. शिवाय पहिला मुलगा फार उशिरा झाल्याने कदाचित आपण सर्व मुलांना सज्ञान करू शकलो नाही, तरी निदान मोठा मुलगा तरी त्यांना सज्ञान करेल, अशा विचाराने विठ्ठलपंत निवृत्तीला ज्ञान देत होते. या चढाओढीने विठ्ठलपंत शिकवत होते, तितक्याच वेगाने निवृत्ती ज्ञान ग्रहण करीत होता. त्यामुळे विठ्ठलपंत मनातून अगदी आनंदून गेले होते. विठ्ठलपंतांना मनासारखा शिष्य मिळाला होता. रुक्मिणीची तब्येत हल्ली ठीक नसे. काहीही खाल्ले तरी तिला पचत नव्हते, उलटून पडायचे. तिला कशाचेही वास आवडायचे नाहीत. मागील 2 वेळा दिवस गेले होते, त्यावेळी रुक्मिणीची खाण्यापिण्याची कसलीही तक्रार नव्हती. काय खावे प्यावे ते पचत होते, पण तिसरे बाळंतपण जरा जडच जाईल असे वाटत होते. भिक्षेवर मिळणाऱ्या पदार्थातून रुक्मिणीची आवड निवड पुरी होत नसे व आपली आवड निवड सांगणे रुक्मिणीलाही बरे वाटत नसे. पण काय करणार, पोटात अन्न ठरेल तर शपथ. मग रुक्मिणी गौरीजवळ सांगत असे. गौरी गावातून उमाबाईंच्याकडून ते पदार्थ घेऊन येत असे. गावात सासऱ्याचे घर होते, तरी विठ्ठलपंत कधीही त्यांच्या घरावरून फिरकले नव्हते. या गोष्टीचे सिद्धोपंत व उमाबाईंना वाईट वाटत होते, पण काय करणार. ग्रामण्य करण्याचा अलंकापुरीचा धाक होता, त्याला भिवून जायची इच्छा म्हणून ते गप्प बसले होते. एकदा दुपारी विठ्ठलपंत व रुक्मिणी बसले होते. दुपट्यावर पडलेल्या ज्ञानाशी खेळता खेळता निवृत्ती झोपला. ज्ञानाही झोपी गेला. गौरी घरकाम उरकून घरी निघून गेली होती. विठ्ठलपंत म्हणाले, रुक्मिणी, या खेपेचे तुझे डोहाळे जरा वेगळेच आहेत ना. डोहाळे काय कडक असल्याने तुला त्रास होतोय का. रुक्मिणी म्हणते, होय, खरेच आहे ते. म्हणून मी विचार करते की या खेपेलाच असे का व्हावे. आतापर्यंत एक रस वाटणारे पदार्थ मला वेगवेगळ्या रसांचे, भिन्न भिन्न चवीचे का वाटतात. माझ्या जिभेला विविध रसाची जाण का बरे आली. समभावाने मी सर्व वस्तूकडे पाहत होते. त्या वस्तू मला चांगल्या वाईट श्रेष्ठ कनिष्ठ अशा भासू लागल्या. कोणताही पदार्थ सारख्या आवडीने मी खात होते. आता मला आवडी निवडी का निर्माण झाली हे समजत नाही. वाटते मला ही विविधता कशी आली, कशाने उत्पन्न झाली, का व कोणी उत्पन्न केली. पूर्वीसारखा समभाव पुन्हा कसा वाटू लागेल हे समजून घ्यावे, म्हणजे मला बरे वाटेल.
विठ्ठलपंत म्हणतात, चंद्रकिरण स्पर्शाने जसा चंद्रकांत मणी पाझरतो तशा या तुझ्या प्रश्नाने स्पर्श केल्याने माझ्या मनातील विचारांचे ज्ञानाचे सुप्त झरे वाहू लागतात. वेद, श्रीमद भागवत वगैरे असलेले सृष्टीच्या उत्पत्तीचे वर्णन आता माझ्या डोळ्यासमोर तरळू लागले. विठ्ठलपंतांनी रुक्मिणीला एक थोडे थोडे सृष्टीच्या उत्पत्तीचे, सृष्टीच्या विविधतेचे ज्ञान देण्यास सुरुवात केली. असेच एकदा सांगताना विठ्ठलपंत म्हणतात, रुक्मिणी, समुद्र मंथनाच्या वेळी सर्व औषधी क्षीरसागरात टाकल्या होत्या. त्याचे मंथन केल्यावर अमृत हे सर्व रसांचा परिपाक असलेले असे दिव्य औषध मिळाले. त्याचा अर्थ जर अमृताचे पृथक्करण करत आले तर त्यामध्ये औषधी रसांचा अंश असेल. तसे याप्रमाणे विचार करता ब्रह्म हे अत्यंत सूक्ष्म असून सृष्टीचे बीजरूप आहे. म्हणजे हे विश्व, हे सृष्टीतील विविधता दिसते ती बीज रूपाने ब्रह्मस्वरूपात अवस्थित आहे. पण ब्रह्माचे पृथक्करण कोण करणार, म्हणून ते स्वतःच एकोहम बहुवत्स्याम हा संकल्प करून पृथक होऊ लागले आणि या सृष्टीच्या विविध रूपांनी दिसू लागले. प्रथमतः पुरुष प्रकृती, त्रिगुण, सत्व, रजतम व यापासून पंचमहाभूते आकाश, वायू, अग्नी, जल, पृथ्वी हे निर्माण झाले. त्रिगुणांपासून बुद्धी, मन, अहंकार निर्माण झाले. पंचमहाभूते मन, बुद्धी, अहंकार यांच्या संयोगापासून ज्या वेळी साम्यावस्था येते तेथे तेथे आत्मरूप प्रवेश करते व चैतन्य प्राप्त होते. त्या ठिकाणी असलेले आत्मरूप हे देहभावाने लिप्त होऊन स्वस्वरूपाला विसरते व स्वतःची ओळख देहभावाने, देहभावाच्या संबंधित असलेल्या उपाधीने जेव्हा करून देऊ लागते तेव्हापासूनच संकल्प, वासना सुरू होतात. त्या पूर्तीसाठी कर्माची उभारणी होते. वासना तृप्तीसाठी कर्माचा विधिनिषेध पाळला जात नाही. मग जन्म मरणाची साखळी वाढू लागते. दुष्कर्माने जीवाची अधोगती होते. सत्कर्माने जीवाचा विकास होतो, उत्कर्ष होतो. उद्विज, स्वेदज, अंडज, जारज या प्रकारातून 84 लक्ष योनीतून जीव फिरत असतो. 84 लक्ष योनीतून फिरत फिरत केवळ दुःखच भोगावे लागते. पण मनुष्य योनीत आल्यावरच जीवाला स्वतःचा विकास साधता येतो. रुक्मिणी, स्वर्ग प्राप्ती हा जीवाचा पूर्ण विकास नव्हे. पूर्ण विकसित अशा ब्रह्मस्वरूपाशी जाऊन मिळण्यासाठी मध्ये मध्ये लागणारी ही विश्रांती स्थळे आहेत. पूर्ण विकसित अशा ब्रह्मस्वरूपाला जाऊन पोचण्यासाठी जीवाला अनेक उपासना, साधना, अष्टांग योग, तपस्या, ध्यान वगैरे करावे लागते. हे सर्व एकेका पायरीप्रमाणे आहे, म्हणजे सोपान आहे असे समज. आपणही विविध सृष्टीतील एक जीव आहोत. आपणही आपल्या विकासाच्या काही पायऱ्या चढून आलो आहोत. काही दिवस चढून जायचे आहेत. जीवाचा प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण परमेश्वराचे चिंतन मनन करून आपण या सोपानाची एक एक पायरी चढत असतो. या प्रवासात कधीतरी शेवटचा मुक्काम येईल, तीच मुक्ती होय. रुक्मिणी, ही विविधता हा प्रकृतीचा धर्म आहे. सतत बदलत जाणे हा प्रकृतीचा स्वभाव आहे. त्यामुळे जीव जेव्हा देहभावाशी जास्त चिकटून असतो त्यावेळी त्याला विविधता आवडते. रंगरूपाने, आकारमानाने दिसणारी विविधता आवडते. अर्थातच त्याच्या मनामध्ये चांगले, वाईट, श्रेष्ठ, कनिष्ठ असे विकार उत्पन्न होतात. आवड निवड उत्पन्न होते. अपपर भाव जागृत होतो आणि हेच षड्विकाराचे मूळ आहे. तेथून लोभ, मोह, काम, क्रोध, मद, मत्सर उत्पन्न होणे सुरू होते. प्रत्येक वस्तू मात्र त्रिगुणांनी तयार झाली आहे. कोणताही एक गुण उत्कर्ष पावलेला असतो तर बाकीचे 2 गुण दबलेले असतात. त्या गुणांचा उत्कर्ष झालेला असतो तशी वृत्ती होते. सत्व तमोगुणांचे वर्णन करून विठ्ठलपंत रजोगुणाविषयी सांगतात. रुक्मिणी, इंद्रियाच्या आवडीप्रमाणे विषयांचे सेवन करणे, इंद्रियांच्या ठिकाणी असणारे विषयीचे राग, द्वेष यालाच कारण रजोगुणाचा उत्कर्ष होय. मागील दोन्ही खेपेला तुझ्या ठिकाणी सत्वगुणांचा उत्कर्ष होता. त्यामुळे समभावाने तू सर्व पदार्थांचे सेवन करत होती. पदार्थांच्या विविधतेकडे, त्यांच्या चवींकडे तुझे लक्ष नव्हते. पण या खेपेला तुझ्या ठिकाणी रजोगुणांचा उत्कर्ष झाला असल्याने तुला या आवडीनिवडी उत्पन्न झाल्या आहेत.
अर्थात याबाबत तुला काळजी करण्याचे काहीच कारण नाही, कारण हा तर केवळ डोहाळ्यांचा परिणाम आहे. तो काही तुझा स्वभाव नाही, वृत्ती नाही. त्यामुळे या दोषांवर मात करण्यासाठी तुला काही विशेष प्रयत्न करावयास पाहिजे असे नाही. रुक्मिणी म्हणते, तुम्ही सांगितले ते मला सगळे समजले, पण खरोखरीच माझा असा आवडीनिवडीचा स्वभाव नाही. पाहू पुढे काय होते ते. दिवाळी संपली, कार्तिक उगवला. रुक्मिणीला तिचे शरीर जड झाले होते. विठ्ठलपंतांनाच आता चुलीपुढे पाहावे लागत होते. गौरी स्वयंपाक करायला तयार होती, पण विठ्ठलपंतच तिला नको म्हणत असत. असे एके दिवशी विठ्ठलपंतांची गडबड पाहून गौरी म्हणाली, दादा, तुम्ही कशापायी चुलीपुढे बसताय? मी टाकून देऊ का 4 भाकरी? बघा, तुम्हाला चालत असतील तर देईन म्हणते. विठ्ठलपंत म्हणाले, गौरी, अगं गावातील ब्राह्मणांना तुझा स्पर्श चालतो. त्याच्या घरातून तू ये जा चालते. मग आमचे साधे दर्शनही चालत नाही, सावलीही चालत नाही, लगेच विटाळ होतो. मग खरे तर तुलाच आमच्या हातचे चालायचे नाही, होय ना? गौरी म्हणते, दादा, गावातील बामणं काय आहे ती मला ठाव आहे. ती त्या पोरी बायांच्या हातचं समद चालतं, पण बाप्या लोकांचं काय बी चालत नाही बघा. गौरी थोडी असमंजस होती, पण काय बोललो हे तिला समजले नाही. पण मग विठ्ठलपंतांनीच विषय मूळ पदावर आणला. गौरी, तू निवृत्ती ज्ञानाला सांभाळतेस ना, तू तेच काम कर. मी हे चुलीपुढचे काम करीन. शिवाय निवृत्ती ज्ञाना तुझ्या जवळच छान खेळतात. त्यांना तू आवडतेस म्हणून तू त्यांना खेळवत जा. गौरीला हे कौतुकाचे शब्द ऐकून खूप बरे वाटले, आनंद झाला. स्वयंपाकाचा विषय ती विसरून गेली. निवृत्ती ज्ञानाला ती खेळवू लागली. भिक्षांदेहीमध्ये काही तयार अन्न मिळे तर काही शिदा मिळे. शिदा पुरेसा साठला जाई तेव्हा विठ्ठलपंत घरी स्वयंपाक करीत. दिवस उगवत होता, मावळतही होता. तसा एक दिवस पुढे सरकत होता आणि आज कार्तिकेची पौर्णिमा उगवली होती. ब्रह्ममुहूर्तावर विठ्ठलपंतांना जाग आली. त्यांनी रुक्मिणीकडे पाहिले. तिला शांत झोप लागल्याचे दिसत होते. विठ्ठलपंतांचा दिनक्रम सुरू झाला. इंद्रायणी स्नान करून ते जरा उंचवट्यावर उभे राहिले. पूर्व दिशेच्या रावळी उषादेवीचा पदन्यास चालला होता. विठ्ठलपंतांनी हात जोडले व खालील अर्थाची ऋग्वेदातील उषा स्तवनाची ऋचा म्हणली. उषा देवी भक्ता करुणी दिधले जागृत तरी, पूजा निकाला यजन सुरभक्ता जगभरी, धना इच्छुकांना धनतर्जना कर्म पदरी, दिले क्षत्रियाला नियमगती मुक्तास भुवरी. विठ्ठलपंतांनी नमस्कार केला, पण तेवढ्यात त्यांना पहिल्या रुचेसारखीच दुसरी रुचा आठवली, म्हणून त्यांनी तीही म्हणली. विश्वातील जनास दे उठवणी कर्मास देवी उषा, क्षत्रियानी करा पराक्रम तसे सृष्टीवरी शासन, उद्योगा करुणी विपुल मिळवा वैश्या विविधा धना, शूद्रांनी परिचारिकांनी यजना.